पोटफुगीवर उपचार म्हणून 8 महिन्याच्या चिमुकल्यावर गरम विड्याचे चटके देण्याचा अघोरी प्रकार मेलघाटात घडला। सदर 8 महिन्याच्या चिमुकल्यावर जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक 5 मध्ये उपचार होत आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या चिमुकल्याच्या प्रकृतीची चौकशी केली व योग्य उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय यंत्रणेला दिले। भूमक्याने जे चटके लेकरांना दिले होते त्याची खरं आज मी इरविन हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली। दोनही पोरं सुरक्षित आहेत। एकाला ॲब्सेस झालेला आहे थोडा, पण या सगळ्या घटना अतिशय वेदनादायक आणि धक्कादायक आहेत। भरपूर वर्षांपासून आम्ही देखील म्हणजे मागच्या 3 वर्षाच्या आधी असाच एक प्रकार आम्हाला माहिती पडला होता आणि आम्ही तो उघडकीस आणला। विधानसभेमध्ये ते सगळे प्रश्न उचलले, सगळं झालं। या लेकरांना बघितल्यानंतर तातडीनं त्यांच्या ज्यांनी कोणी हे चटके दिले त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी सरकारला प्रशासनाला मी दिलेले आहेत। पण ही एक रूढी आणि परंपरा आहे, त्याला मोडीस काढण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि येत्या काळामध्ये आम्ही आवर्जून ते सगळे प्रयत्न करू असं या ठिकाणी नम्रपणे सांगते। मेलघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोर्धा येथील गावात पोटफुगीर झालेल्या 8 महिन्याच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात न नेता भगत भूमकाकडे नेले। भक्ताने सांगितल्याप्रमाणे पालकांनी मुलाच्या पोटावर चटके दिले। हा प्रकार कळताच काटकुम येथील भरारी पथकाने तत्काळ त्या चिमुकल्याच्या उपचारार्थ चूर्णी येथे दाखल करून उपचार सुरू केले। दरम्यान चिखलदरा पोलिसांकडून बालकावर उपचार करणारी दाई व बालकाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे। या घटनेची दखल घेऊन महिला व बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी इरविन रुग्णालयात धाव घेतली। या चिमुकल्याच्या प्रकृतीची संपूर्ण दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी रुग्णालय यंत्रणेला दिले। रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सध्याच्या कोरोना संकट काळात आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेऊन कोरोना बाधितांवर उपचार करत असताना दुसरीकडे चिखलदरा तालुक्यातील हा अघोरी उपचाराचा प्रकार दिसून आला आहे। या घटनेत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले। त्या यावेळी म्हणाल्या की चिखलदरा तालुक्यात घडलेली ही घटना अत्यंत वाईट असून मेलघाटात सक्षम आरोग्य यंत्रणेसह प्रबोधनाची गरज दर्शविणारी आहे। त्यामुळे येथे काम करताना आरोग्य, ग्रामविकास, वन, पोलीस, महसूल अशा विविध विभागाच्या समन्वयाने सातत्यपूर्ण प्रबोधन मोहीम चालविणे आवश्यक आहे। ग्रामपातळीवर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास व इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश करून सर्वकष मोहीम राबवावी। स्थानिक बोलीत जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबवावेत। आरोग्य यंत्रणा, महसूल, ग्रामविकास, कृषी यंत्रणाच्या ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी। यापुढे असे प्रकार घडता कामा नये। जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन याबाबत गंभीर दखल घेऊन अशा प्रकारांना तात्काळ आळा घालण्यासाठी सर्वकष प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चूर्णी।